तर अत्रि महाराज म्हणतात की भगवन, आपण जर तत्वानं एक आहात, कार्यानं वेगळे असाल, तत्वानं जर एक आहात तर कृपा करून आपण एक व्हा. म्हणून अत्रि महाराजांना भगवंतानं आशीर्वाद दिला, आम्ही तिघही तुझ्याकडे येऊ. म्हणून अत्रि महाराजांच्या पोटी भगवंतानं, अनसूया मातेच्या पोटी भगवंतानं अवतार धारण केला. ब्रह्मदेवाच्या अंशातनं चंद्रमा उत्पन्न झाले, ते चंद्राच्या अंशामध्ये निघून गेले. भगवान शिवशंकरांच्या अंशातनं ऋषी दुर्वासा उत्पन्न झाले. ऋषी दुर्वासा अवधूत आहेत, परिचर्या परिभ्रमणाकरता निघून गेले. तेव्हा अनसूया मातेनं हात जोडले, म्हणाले भगवन आपण तरी थांबा. तर भगवान म्हणाले, माते मी माझंही दान केलेलं आहे आणि दान केलेलं असल्यामुळे माझं नाव आहे दत्त. वयमेव दत्ता सदत्ता. मी माझंही दान केलं. आई मी स्मर्तृगामी आहे. जो माझी आठवण करेल मी त्याच्यापाशी पोहोचतो. त्यामुळे मला एका ठिकाणी थांबून उपयोग नाही. मला परिभ्रमण केलं पाहिजे. मला म्हणून काशी क्षेत्री स्नान करीतो, करवीर भिक्षेला जातो, माहुर निद्रेसी भरतो. काशी क्षेत्रात स्नान, करविरात भिक्षा आणि माहुर निद्रेला. अवधूत आहे, सतत परिभ्रमण. आणि जो जिथे माझं स्मरण करतो त्याच्यापाशी मी पोचतो, स्मर्तृगामी. हा भगवान दत्तात्रयांचा अवतार आहे. त्यामुळे अवतारांचा क्रम डार्विन प्रमाणे लावू नका, कारण मध्ये कपिल झालेले आहेत, मध्ये दत्तात्रय झालेले आहेत आणि या अवताराची इति नाही आहे. दत्त अवताराची सांगता नाही, परिसीमा नाही. दत्त अवतार नित्य आहे, कालजयी अवतार आहे. भगवान दत्तात्रयांचे स्वतः 16 अवतार आहेत आणि भागवत भगवान दत्तात्रयांच्या मुखात आहे. भागवत संप्रदाय भगवान दत्तात्रयांनी सांगितलेला आहे. मग भगवान दत्त महाराजांचं चिंतन आणि नामस्मरण करायला नको का? नामस्मरण करा, पण जे नामस्मरण करतील त्यांनाच पहिल्या पंक्तीला जेवायला. मी पाहत नाही. मी तुम्हाला आजही सूचना देतो, भजनाची सवय ठेवा, नाही तर अवघड होणार आहे. पतित पावना दत्ता, पावना दत्ता पतित
भागवता इतका समन्वय कोणी केलेला नाही. उपास्य दैवत वेगवेगळं असेल हो, पण उपास्य दैवत वेगवेगळं असलं म्हणून तत्वाला काही फरक पडतो असं नाही. आपण सोनाराकडे जातो की नाही, कोणाला कानातलं पाहिजे, कोणाला गळ्यातलं पाहिजे, कोणाला हातातलं पाहिजे, कोणाला पायातलं पाहिजे. सोनार निर्विकार चेहऱ्याने दाखवतो, हे कानातलं, हे गळ्यातलं, हे हातातलं. आपण मात्र याची डिझाईन वेगळी, त्याची डिझाईन वेगळी, याचं असं त्याचं तसं. सोनार म्हणतो हे सगळं तुम्ही पहा, मी याच्यातलं फक्त काय पाहिजे, कोणी राम पहा, कोणी कृष्ण पहा, कोणी दत्त पहा, कोणी शिव पहा. पण राम कृष्ण हरी गोविंद यामध्ये एकच तत्व आहे, परब्रह्म परमात्मा तत्व. आकार वेगवेगळे झाले म्हणून सुवर्णाचं सुवर्ण पण जात नाही. नाही विकृतीं त्यजति कनकस्य तदात्मतयात्. भागवताच्या दशमस्कंदाच्या उत्तरार्धात 87 अध्याय वेदस्तुती येते. वेदस्तुती होते, नाही त्यजतीं कनकस्य तदा आत्मतया वसित. सोनाराला माहिती आहे आकार वेगवेगळे, रंगरूप वेगवेगळं, तरी तत्व एक. मग जाणत्या नेणत्या भक्तानं काय करावं? आकार वेगवेगळे, नाम वेगवेगळं, तरी तत्व एक, परब्रह्म परमात्मा. दक्ष महाराज आणि प्रसूती यांच्या एकूण 60 कन्या आहेत, त्यात 13 कश्यपांच्या आहेत, 13 धर्माच्या आहेत, 27 चंद्राच्या आहेत. यात एक उरली, तिचं नाव आहे सती. हिचा विवाह भगवान शिवांशी झालेला होता. विदुरांनी थांबवलं, हे महामुने, मी असं ऐकलंय की भगवान शिव आणि त्यांचे सासरे दक्ष महाराज यांच्यामध्ये वितुष्ट होतं, काही भांडण होतं. मैत्री ऋषी हसले, म्हणाले मारे हाव करून आला होतास की मला फक्त भगवत तत्वज्ञान सांगा आणि आता तर भगवंताच्या कथा विचारतोयस. सांगा, अरे विदुरा, त्याचं असं घडलं होतं
प्रजापती गणांचे अध्यक्ष बनले दक्ष महाराज. प्रजापती किती आहेत? असू द्या. 16 तारीख माहितीला तेवढं पुरे झालं. प्रजापती 9 आहेत. पुलह, पुलस्त्य, भृगु, क्रतु, वशिष्ठ, अंगिरा, रुची, दक्ष, प्रधाना. यांच्यामध्ये दक्ष महाराज त्यांचे अध्यक्ष बनले. दक्ष महाराजांनी असं म्हटलं की आता मी अध्यक्ष बनलोय तर माझ्या सन्मानार्थ काही सभा आयोजित करा, किंवा आता अध्यक्षांचं स्वागत करायचंय. म्हणून मेरू पर्वतावरती सर्व देवतांची सभा भरली. मेरू मूर्धनी सर्व देवता आले, आवर्जून आले. इंद्र, यम, वरुण, कुबेर, लोकपाल, दिक्पाल सगळेजण आले. भगवान शिव पण आले. आता साहजिकच आहे, ज्यांचा सत्कार करायचा आहे ती सत्कार मूर्ती सभेमध्ये उशिरा येणार. त्यामुळे दक्ष महाराज सभेमध्ये उशिरा आले. दक्ष महाराज आले म्हणल्यावर सगळेजण उठून उभे राहिले, कारण सत्कार मूर्ती आली म्हणून मानवंदना द्यायचं. म्हणून सर्व देवता दक्ष महाराजांना मानवंदना देऊ लागल्या. दक्ष महाराज आवर्जून पाहू लागले की आपल्या सन्मानाकरता कोण कोण उभं राहिलंय. इंद्र, यम, वरुण, कुबेर, अश्विनी कुमार सगळेजण उभे. पण कोपऱ्यामध्ये भगवान शिव बसले, बसूनच आहेत, डोळे मिटून बसले. दक्ष महाराजांना राग आला. दक्ष महाराज भर सभेमध्ये भगवान शिवांची निंदा करू लागले. म्हणाले, हा पिशाच, याला लोकांमध्ये मानमान्यता मिळावी म्हणून माझी मुलगी मी पत्नी म्हणून दिली, तर या लोक व्यवहार सांभाळता येत नाही. वाटेल ते बोलले हो दक्ष महाराज. येशाम पाणी मर्कट लोचना. भगवान शिव काही बोलले नाही. पण भगवंताला एवढं वेडवाकडं बोललं, साहजिकच आहे. त्या ठिकाणी नंदीश्वरादी गण होते. त्या नंदीश्वरादी गणांना राग आला आणि नंदीश्वरादी गण दक्ष महाराजांना बोलू लागले, वाटेल ते बोलू नका, जीव आवरा, आमच्या महाराज आमच्या स्वामींना काही बोलायचं. भगवान शिवांच्या नंदिकेश्वरादी गणांनी जेव्हा उलटून दक्ष महाराजांना काही बोलले, त्याचा राग दक्ष महाराजांच्या बाजूने जे आहेत त्यांना आला. ते बोलू लागले, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, तुम्ही वाटेल ते बोलू नका. आता बोलण्यापर्यंत ठीक होतो, मुद्दे संपले, मुद्द्यावर आले. आणि हे मुद्द्यावर येणं कोणामध्ये असतं? कार्यकर्त्यांमध्ये. मुद्दे होईपर्यंत ठीक होतो, शिव्याशाप सुरू झाले म्हणून त्याला बाचा बाची असा शब्द आहे. त्याची फोड सांगू, यांनी बाचा, यांनी बाची म्हणून बाचा बाची. आता भगवान शिवांचे काही गुण आपल्याला सांगतो. भगवान शिव जिथे वाद आहे तिथे थांबत नाही. भगवंताने सभात्याग केला आणि भगवान निघून गेले. वाद आहे तिथे आपण थांबायचं. भगवान शिव कैलास शिखरावर पोहोचले. भगवती सतीनं स्वागत केलं. भगवान शिव आपल्या आसनावरती बसले. आपला हात कोपडीवरती ठेवला, हातामध्ये माळा घेतली आणि भगवंताचं नामस्मरण करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दुसरा गुण आहे महापुरुषांचा. बाहेर कितीही वाद झाला तो घरात आणत नाही. बाहेर अपमान झाला भगवान शिवांचा, घरात येऊन आदळापट केली नाही. घरातल्या लोकांवरती राग काढला नाही. अपमान गेला, नामस्मरण केलं. पुन्हा आपण आपल्याला चिमटी काढली पाहिजे. ती तुम्ही काढणार नाही, ती काम माझं आहे. की जेव्हा वाद होतो
अपमान होतो आणि आपण घरी येतो तेव्हा नामस्मरण करावं. त्यानं मन शांत होतं. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कारण नसताना लोकांनी अपमानित केलेलं आहे. आपण प्रत्युत्तर देणार नाही आहोत, पण आतमध्ये जी जळजळ वाढते त्याने ऍसिडिटी वाढते. मग ती ऍसिडिटी वाढू नये म्हणून नामस्मरण. इकडे सभेमध्ये आरडाओरडा करू लागले दक्ष महाराज. हे काय सभा झाली? या सभेमध्ये बाचाबाची, तुम्ही एकमेकांच्या अंगावरती. अहो, इथपर्यंत आलं. भृगु नावाचे ऋषी आहेत, ते प्रजापती आहे. ते भृगु ऋषींना मोठी दाढी आहे आणि भृगु ऋषी दाढी हलवून हलवून नंदिकेश्वराधिकाऱ्यांना हात उंच करून सांगू लागले, तुम्ही धर्मबाह्य व्हाल, तुम्ही पहाडी व्हाल, तुम्ही शिवगड असे, तुम्ही शिवगड तसे. राग नंदीश्वराधिकारी. हे सगळं भागवतातलं, बाहेरचं नाही. नंदीश्वराधिकारी म्हणाले, भृगु ऋषी जास्त दाढी हलवून बोलू नका, दाढी उपटू आम्ही तुमची. उषा नावाची देवता होती, ती दातोट खाऊन बोलत होती. उषा नावाच्या देवतेला म्हणाले, तुमचे दात तोडू. दक्ष महाराज म्हणाले, ही काही सभा झाली नाही, इथे सगळा गोंधळ झाला. आणि त्या दिवसापासून जिथे गोंधळ त्याला सभा असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे राज्य असो नाही तर लोक असो. तुम्हाला माहिती आहे का, आपलं नागरिक शास्त्राचंही ज्ञान फार कमी असतं. 1990 साली, किती साली? 1990 साली 1 मिनिटाचं लोकसभेचं कामकाज व्हायचं असेल तर त्याला 80,000 रुपये खर्च यायचा. किती? 80,000. आता त्याच्यावर काय किती शून्य ठेवायचे ते तुम्ही शून्य ठेवा. आणि लोकसभेचं कामकाज किंवा संसदेचं, दोन्ही सभागृहाचं कामकाज जर व्हायचं असेल तर जनतेच्या पैशाच्या 1 मिनिटाच्या कामकाजाला कमीत कमी 10 कोटी तरी धरून चालतो. खासदारांचे भत्ते माहिती आहेत, पेन्शन माहिती आहे, राहण्याचा खर्च माहिती आहे. आणि मग असं संसदेचं कामकाज गोंधळात जातो. तुमच्या हाताला काय लागतं? शाही. काय लागते? लोकांच्या बोटाला शाही लागते, म्हणून त्याला लोकशाही असं म्हणतात. तिकडे काही जात नाही मी, आपलं बरं आहे. सभा गोंधळ या इकडे. दक्ष महाराजांनी ठरवलं, मी वाजपेयी यज्ञ करीन, आणि वाजपेयी यज्ञ करीन तेव्हा या शिवांना यज्ञामध्ये बोलवणार नाही. अरुद्र भागा, शिवाला भाग द्यायचा नाही. वाजपेयी यज्ञाची तयारी मोठी सुरू झाली. भगवान शिव कैलास पर्वतावरती येऊन ध्यानमग्न झाले. देवता वाजपेयी यज्ञ करता जाऊ लागले, विमानात बसून जाऊ लागले, कैलास शिखरावरनं जाऊ लागले. सतीला पाहिलं आणि सतीला विमानात विचारतायत की, सती, आम्ही तुझ्या पित्या घरी, तुझ्या वडिलांकडे यज्ञ महोत्सवाला जातो. माझ्या पित्याकडे? हो, तुझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे. हो का? तुला नाही माहिती? काय माहिती? तुम्हाला आमंत्रण नाही? मग केव्हा येणार? ते काय, ते आमचे स्वामी आहेत ना, बसले. श्रीराम जय राम जय जय राम. त्यांची समाधी उतरेल, मग मी त्यांना विचारेल आणि मग ठीक आहे आम्ही जातो. जा. देव यज्ञ महोत्सवात पोचले. भगवान शिव समाधी भावातनं बाहेर आलेले पाहिले. सतीनं भगवंताची पूजा केली, सुंदर पूजा केली. भगवान काही बोलू पाहतायत तेव्हा सती भगवंताशी बोलते की, भगवंत, माझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे, तो मला पाहायला जायची इच्छा आहे. भगवान काही बोलणार. तेवढ्यात सती म्हणाले की, तुम्ही मला विचाराल तुझ्या पित्यानं तुला कुठं आमंत्रण दिलंय, तर मी तुम्हाला सांगते की शास्त्र असं सांगतो की पित्याच्या घरी आणि गुरूंच्या घरी न विचारता जावं, म्हणजे न बोलवता जावं. भगवान म्हणाले,
जिने एवढं शास्त्राचा गृहपाठ केलाय तिला काय उत्तर द्यायची? भगवान ठीक आहे, पण मी तुम्हाला एक शब्द सांगतो सती, जिथं मनामध्ये काही कटुता आहे अशा ठिकाणी गेलं ना की मरण यातना होतात. तुम्हाला जायचं तर जा, नंदिकेश्वरावरती आरूढ होऊन जा, पण इथे एकही वस्तू न ठेवता सगळ्या वस्तू तुमच्या बरोबर घेऊन तुम्ही जा. नंदिकेश्वरावरती आरूढ होऊन सती यज्ञ महोत्सवात पोहोचल्या. एकूण बहिणी किती आहेत? 6. सगळ्या जणी आलेल्या आहेत, पण बहिणी स्वागताला आल्या नाही. दक्ष महाराज स्वागताला आले नाही. आई तेवढी स्वागताला आली. आईने स्वागत केलं, ये ये बाळा ये असं म्हणाली, पण आईने विचारलं नाही एकटी का आली. तिथं काय विचारलं तिनं? सौंदर्य संप्रश्न समर्थ वार्ताया, बरी आहेस ना? हो. वा छान, चांगली दिसतेस. साडी कुठून घेतली? कानातलं कुठून घेतलं? सौंदर्य संप्रश्न समर्थ वार्ताया. अपेक्षा काय आहे? एकटी का आली? उशिरा का आली? नाही विचार. सती म्हणाली, यज्ञाची गडबड आहे, महोत्सवाची गडबड आहे, आपण कशाला मन खट्ट पुरा, चला आपण महोत्सवामध्ये जाऊया. म्हणून पाहायला लागली. सुंदर तयारी केलेली आहे. प्रत्येक देवतेचं आसन मांडले, प्रत्येक देवतेला आवडणाऱ्या वस्तू ठेवल्यात. प्रत्येक देवता आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्याकरता तिथे सगळ्या वस्तू हारीनं नीट मांडून ठेवलेल्या आहेत. यम यावा, कुबेर यावा, वरुण यावा, सगळेजण या. भगवान विष्णू आहेत, ब्रह्मदेवी आहेत, पण भगवान शिवांचं आसन नाही आणि भगवान शिवांकरता आवडीच्या वस्तू पण नाही. याला मधुपर्क असं म्हणतात, सत्काराचं साहित्य. याला काय म्हणतात? मधुपर्क. श्रीमंती पूजन असतं. भगवान शिवांकरता आसन नाही, भगवान शिवांच्या स्वागताची तयारी नाही. याचा अर्थ इथे भगवान शिव येऊ नयेत असा होतो. याचा अर्थ माझ्या पित्याच्या मनामध्ये माझ्या पतीबद्दल द्वेष आहे. सती दक्ष महाराजांना सामोऱ्या गेल्या. दक्ष महाराजांनी तोंड फिरवलं. सती म्हणतात की तात, आपण माझ्या पतीचा भगवान शिवांचा एवढा द्वेष का करता? अहो, भगवान शिव कोणाचा द्वेष करत नाही, तुम्ही त्यांचा का द्वेष करता? भगवान शिवांना कोणाबद्दल खूप प्रेम आहे आणि कोणाबद्दल भगवान शिव उपेक्षा करतात असं नाही आहे. नादर पक्षणीय नोपेक्षणीय. कोणाचा आदर पक्ष आहे आणि कोणाचा उपेक्षा असं भगवान शिवांच्या मनात नाही. भगवान शिव सम आहे. तुम्ही विनाकारण त्यांचा द्वेष करता. दक्ष काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सती म्हणाली, मी या यज्ञ महोत्सवात परत जाईन माझ्या सासरी, माझ्या पतीच्या घरी. माझे पती सन्मानानं मला आपल्या संसारामध्ये घेतील. पण तात, तुम्हाला म्हणून सांगते, माझे पती शिव माझ्या सासरी मला तुमच्या नावाने हाक मारतात, दाक्षायणी म्हणून हाक मारतात, हे दक्ष कन्ये म्हणून हाक मारतात. पण तुमच्या मनात त्यांच्याबद्दल एवढा द्वेष पाहिल्यानंतर मला असं दिसतंय की आता जो मी तुमच्याद्वारे जन्म घेतला त्या शरीरानं मी त्यांची सेवा करणं योग्य नाही. तुमच्या मनामध्ये अतिशय द्वेष आहे. तुम्ही माझ्या पतीची निंदा करता आहात. अहो, जो अपवित्र असताना शिवनामाचा उच्चार करतो तो पवित्र होऊन जातो, अशी शिवनामाची ख्याती आहे. हे शिवो शिवो, जो अशिव आहे तो शिवनामाच्या उच्चाराने शिव होऊन जातो, पवित्र होऊन जातो, आणि तुम्ही त्यांचा द्वेष करता. एक तर स्वामींची निंदा ऐकू नये, निंदा करणाऱ्याचे प्राण घ्यावेत, आणि ते घेता येत नसेल तर आपले प्राण द्यावेत. म्हणून मी आपल्याद्वारे प्राप्त झालेला हा देह घेऊन त्यांची सेवा करायला जाणार नाही. हा देह मी इथेच विसर्जित करते. म्हणून यज्ञ महोत्सवात भगवती सतीनं आसन म्हटलं, पद्मासन घातलं.
आणि प्राणायामादी क्रियेनं, योग क्रियेनी आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केला आणि शरीरातल्या योगाग्नीनं आपलं शरीर जाळून घ्यायला सुरुवात केली. जसं जसं सतीचं शरीर धडाधडा जळू लागलं तसं तसं नंदिकेश्वरादिगण भयंकर आर्त झाले, व्याकुळ झाले. नंदिकेश्वरादिगण धावाधाव करू लागले. तेव्हा भृगु ऋषींनी यज्ञामध्ये आहुती देऊन ऋभू नावाच्या देवता उत्पन्न केल्या. या देवतांनी नंदिकेश्वरादिगणांवरती आक्रमण केलं. भयंकर मारहाण सुरू झाली. देवता छिन्न भिन्न झाल्या. भृगु ऋषींची दाढी उपटली गेली. पुषा नावाच्या देवतेचे दात तोडले गेले. नारद कैलासावर जाऊन सांगतात की भगवान सतीचा देहोत्सर्ग झाला. भगवान संतप्त झाले. भगवंतानं आपल्या मस्तकातनं एक जटा उपटली. त्या जटेद्वारे कृत्या तयार केली. वीरभद्र निर्माण केला. त्या वीरभद्राला आज्ञा दिली, दक्षाचा यज्ञ विध्वंस कर, मटपटान पोषती, माझ्या भक्तांचं रक्षण कर. प्रचंड पर्वताकार वीरभद्र दक्ष महाराजांच्या यज्ञात महोत्सवात आला. दक्षालाच पकडलं. दक्ष महाराजांचं मस्तक धडावेगळं केलं. ते यज्ञामध्ये टाकून दिलं. यज्ञ पात्र इत्यादी सगळी यज्ञामध्ये टाकून दिली. यज्ञ उद्ध्वस्त केला, विध्वंस केला. देवता छिन्न भिन्न झाल्या. देवता जखमी झाल्या, व्याकुळ झाल्या. वीरभद्र निघून गेले. साऱ्या देवता ब्रह्मदेवापाशी पोचल्या. ब्रह्मदेवांना म्हणतात की याप्रमाणे आमची अवस्था झाली आहे, आम्ही आपली क्षमा मागतो. ब्रह्मदेव म्हणाले, माझी क्षमा मागून का करूया? ज्याचा अपराध केला त्याची क्षमा मागूया. म्हणून ब्रह्मदेव साऱ्या देवतांना घेऊन कैलास शिखरावरती गेले. भगवान दक्षिणामूर्ती म्हणून बसलेले आहेत कैलास शिखरावरती. ज्ञानमुद्रा धारण केलेली आहे. प्रजापतीगण आजूबाजूला बसलेले आहेत. त्या प्रजापतीगणांना धर्मतत्वाचा उपदेश करतायत. ब्रह्मदेवाला पाहून भगवान हात जोडतायत. ब्रह्मदेव भगवंताला हात जोडतायत. भगवान म्हणाले, ब्रह्मदेव मी आलो असतो, आपण आला. ब्रह्मदेव म्हणाले, भगवंत आपला स्वभावच असा आहे की आपण आपल्या स्वभावानुसार बोलता. अहो देवकार्य आहे, देवतांची गरज होती म्हणून आम्ही आपल्यापर्यंत आलो. बघा देवता छिन्न भिन्न झाल्या. भगवान म्हणाले, अरे असं झालं. खरं तर मी माझ्या मुलांना थोडीशी शिस्त लागावी म्हणून राहिलो, पण हे जरा विचित्रच झालं. ब्रह्मदेवा, हा दक्ष पुनर्जीवित करण्याकरता त्याला अजाचं मस्तक लावा, बोकडाचं मस्तक लावा, तो पुनर्जीवित होईल. भृगु ऋषीला बोकडाची दाढी लावा. उषा या देवतेनं आता केवळ पीठ खावं. नाना प्रकारच्या देवतांचं जे अंगभंग झालेलं होतं, त्या अंगभंग जणू काही भगवान शिवांनी सगळ्यांची नुकसान भरपाई केली. पुन्हा सगळ्या देवता स्वस्थ झाल्या, स्थिर झाल्या. दक्ष पुनर्जीवित झाला. दक्षाला पुन्हा संजीवन प्राप्त झालं. दक्ष महाराज पुन्हा यज्ञ करते झाले. यज्ञ पूर्ण, यज्ञ संधान झाले, यज्ञ पूर्ण करते झाले. आणि पूर्णाहुतीच्या प्रसंगामध्ये भगवान महाविष्णू प्रगट झाले. या भगवान महाविष्णूंची सुंदर स्तुती दक्ष करू लागला. ती स्तुती ऐकल्यावर भगवान श्री विष्णू म्हणाले, अरे वेड्या, आधी तुला सुंदर मुखकमल दिलेलं होतं. त्या मुखकमलानं तू भगवंताचं नामस्मरण करायचं सोडून भगवंताला शिवाय शाप दिलास आणि आता अजमुखानं माझी स्तुती करतोस. यावर कबीर महाराज बोलले बरं का, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया.
सांगा ना, आता 2 दिवस होऊन गेले, चिमटी घेणार, दुसरं काय करणार? कबीर महाराज दक्षाला नाही म्हणाले, कबीर महाराज आपल्याला म्हणाले की कमल मुख राम भजन कोटी. आपलंही असंच होतं. इतकं सुंदर मुख कमल मिळालेलं असताना भगवंत नामस्मरणामध्ये न जाता भगवंताविषयी वेडेवाकडे प्रचार, अपप्रचार, अपशब्द आपल्या मुखामध्ये येतात. संतश्रेष्ठ गुलाबराव महाराजांनी नामाप्रती असणारे 10 अपराध सांगितलेले आहेत. त्या 10 अपराधांमधला हा अपराध आहे सन्निंदा, संतांची निंदा. नामाप्रती 10 अपराध येतात. कळत न कळत होतात आणि कळत न कळत होणारे अपराधांमध्ये एक अपराध आहे संतांची निंदा. गुरुवाक्यावरती अविश्वास नामाप्रती अपराध आहे. नामस्मरण करतोय पण मनामध्ये जर गुरुवाक्याप्रती विश्वास नाही तर तो नामाप्रती अपराध आहे. नामस्मरण करतोय पण संतांची निंदा करतोय, नामाप्रती अपराध आहे. वेड्या, मी प्रकट झालो म्हणून माझी स्तुती करतोयस दक्ष. ब्रह्मदेव होते, भगवान होते, भगवान शिव होते, भगवान विष्णू म्हणतात त्रयाणाम एक भावानाम यो न पश्यन्ते वै वेदा. आम्हा तिघांमध्ये जो भेदभाव पाहतो ना त्याला कधी शांती लाभत नाही. शिवथोर विष्णू लहान ऐसे जे म्हणती नर. शिवलीलामृत वाचायचं. भगवान राम विभीषणाला म्हणतात शिवद्वेष ममदास कहावे सो नर मोहे सपने नाही भावे. विभीषणा शिवांचा द्वेष करतात आणि माझ्यावरती प्रेम करतात, त्याला मी आपला म्हणू. हे बघ, काहीतरी विचित्र विचित्र प्रवाद सनातन धर्माविषयी समाजामध्ये मुद्दामून रूढ करून दिलेले आहेत की त्यामध्ये संप्रदाय होते, शैव, वैष्णव, शाक्तो, अमू, धमू आणि यांच्या एकमेकांमध्ये मारामाऱ्या होत्या. साफ चुकीचं आहे. हे जर भागवत पहिल्यापासून सांगते, साऱ्या पुराणांमध्ये शिवपुराण काढा, शिवपुराणातही याचप्रमाणे उल्लेख आहे. शिवहृदये विष्णू, विष्णुहृदये शिवा, शिवपुराणातला उल्लेख. मग आले कुठून? राजकीय व्यवस्था वाद निर्माण करतात आणि शैव वैष्णवादी संप्रदायांमधले वाद राजकीय वाद आहेत, आध्यात्मिक वाद नाहीत, शास्त्रीय वाद नाहीत. आणि भगवान शिव ही अशी अवस्था आहे की ज्या रामकृष्णांनीही भगवान शिवांचं पूजन केलेलं आहे. त्यामुळे या सनातन आर्य वैदिक धर्माचं सर्वश्रेष्ठ उपास असणार भगवान शिवस्वरूप. असे तू हिमाचल उभा आडवा तिडवा कसाही भारतभूमी पहा. यामध्ये कदाचित रामाला विरोध असेल, कृष्णाला विरोध असेल, पण राम कृष्णाला विरोध करणारे शिवांना विरोध करत नाहीत, कारण शिवांचं आराधन रामकृष्णानेही केलं. रामानेही त्यांचं आराधन केलं, कृष्णानेही त्यांचं आराधन केलं. रामालाही जे वरदान देतात, कृष्णालाही जे वरदान देतात ते भगवान शिव. आपण भगवान नृसिंहांच्या ठिकाणी आहोत. भगवान नृसिंहांना भयंकर आवेश प्राप्त, हिरण्यकश्यपूला चिंध्या चिंध्या केल्या आणि संतप्त असणाऱ्या भगवान नरसिंहांनी संपूर्ण ब्रह्मांड संपवायला
पाहावे. भगवान नृसिंहाच्या ठिकाणी आहोत. भगवान नृसिंह ब्रह्मांड संपवायला निघाले तेव्हा भगवान शिवांनी शरभ अवतार घेतला. शरभ अवतार 8 पायांचा सिंह, त्याला शरभ असं म्हटले. शरभ. आणि जेव्हा भगवान नृसिंह ब्रह्मांड संपवायला निघाले भगवान शिवांनी शरभ रूपानं त्यांच्यावरती जवळजवळ आक्रमणच केलं. त्याचं कारणही तसंच होतं, कारण आवेश काही संपेना. तेव्हा शरभ रूपानं आलेल्या भगवान शिवांनी नृसिंह या प्रकारच्या एक प्रकारचं जे आवेश आलेला होता तोच जणू एखाद्या दगडाला घाव घालून त्या दगडातनं मूर्ती निर्माण करावी तसं नृसिंह रूपातनं भगवान विष्णू प्रकट केले. नृसिंह रूपाला तू सांगायचं कारण हे की या दोघांमध्येही दोनपणा नाही, दोघेही एकरूप आहे. त्रयाणाम एक भावानाम योन पश्यन्ति वैविधाम. आम्हा तिघांमध्ये जो एकरूपता पाहत नाही त्याला कधीही शांती लागत नाही. पुन्हा समाजामध्ये जो काही मूर्खपणा आहे, 33 कोटी देव कोणाची पूजा करायची, वार लावून पूजा. सोमवार शिवाचा, मंगळवार देवीचा, बुधवार पांडुरंगाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवार देवीचा, शनिवार मारुतीचा, रविवार सुट्टी. सतीच्या कथेचं मर्म हे आहे मायबापो. सतीच्या कथेद्वारे तुम्हा आम्हाला हे सांगितलं जात आहे की आध्यात्मिकता त्याला म्हणतात जी उपास्यामध्ये एकरूपता पाहतात. उपास्यामध्ये जर अनेकता असेल तर कशाची आध्यात्मिकता? आपण आध्यात्मिक तेव्हा म्हणू जेव्हा उपास्यामध्ये एकरूपता पाहते. सर्वात एक आणि एकात सर्व हा भारतीय आर्य सनातन वैदिक धर्माचा पाया आहे. सर्वात एक, एकात सर्व. आम्ही ईश्वरवादी आहोत, आम्ही निरीश्वरवादी आहोत, आम्ही सरेश्वरवादी, निर्गुणवादी आहोत, आम्ही सगुणवादी आहोत, सर्व काही. आम्हा सर्वांमध्ये एकाला पाहता येतं आणि एकामध्ये सर्वांना पाहता येतं. एक हा शब्द आमच्याकडे परमात्मा वाचक शब्द आहे, परब्रह्म वाचक शब्द. एक धरिला चित्ती आम्ही रुक्मिणीचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे. 7 5 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा. एक हा परमात्मा वाचक शब्द. सर्वात एक पाहता आलं पाहिजे, एकात सर्व पाहता आलं पाहिजे. भगवान शिवांच्या अनेक कथा भागवतामध्ये आहेत, अनुपम कथा भागवतामध्ये आहेत. शं करोति सः इति शंकरः. कल्याण करता शम कल्याण. कसं कल्याण करता? स्वतः पाशी तत्वज्ञान. भगवान शिवांच्या संबंधाने असणारं तत्वज्ञान
तत्वज्ञान चिंतन आपण दुपारच्या सत्रामध्ये करूया. कारण शिवगण आलेले आहेत, त्यामुळे त्या शिवगणांच्या सोबत आपल्याला भगवान शिवांच्या संबंधानं नामस्मरण करता येईल. ते नामस्मरण करू आणि या ठिकाणी आजच्या सत्राला आपण इथे स्वल्प विराम घेऊ, अल्प विराम घेऊ. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा,
करुणार्द्र देवता भगवान शिवशंकर, अवढर दानी, आशुतोष, त्वरित प्रसन्न. 2-3 गोष्टी सांगतो आणि सांगतो. कोणाला सांगू नका. जर तुम्हाला भरपूर धनसंपत्ती पाहिजे असेल ना, तर भगवान शिवांचा आराधन करा. कोणाला सांगायचं नाही. जर तुम्हाला भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, तर भगवान शिवांच्या दर्शनाला गेल्यावरती राम नामाचा जप करा. जय राम, जय जय राम, जय राम, जय राम. आणि भगवान श्रीरामांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर शिवनामाचा जप. भगवान शिवांच्या हृदयामध्ये नित्य रामनाम आहे. भगवान शिवांचा इतका परम वैष्णव दुसरा कोणी नाही. हृदयी ध्यान भगवान श्रीकृष्णांचं आणि मुखात नाम श्रीरामांचं. भगवान शिव अलौकिक. अहो, तुमचं आमचं भाग्य आहे. कोण भारतात जन्माला आले तुम्ही, हिंदू धर्मात जन्माला आले तुम्ही, तुम्हाला शिव आराधन करता येतं. आणि शिव आराधनाबद्दल अजून एक गोष्ट सांगतो, कोणाला सांगू नका. जर तुम्हाला कुठलेही नियम पाळायचे नसतील, शिव आराधना. अर्थात हे त्यांना सांगावं ज्यांना विचारांची बैठक सर्वसामान्यांना करता नाही. भगवान शिवांनी व्याघावरती कृपा केली आहे. एक गुराखी होता, शिकारी होता. तो जंगलामध्ये जाऊन पाहतो तर तिथे शिवमूर्ती आहे. त्याच्यावरती जरा जाळ जळमट सगळे गाडी कचरा आलेला होता. वृक्षवेलीची मुळं आलेली होती. त्याला दया आहे. अरे अरे अरे, त्याने काय करावं? शिवांच्या भक्त प्रेमाची कथा आहे, दुसरीकडे घेऊन जायची नाही. नीट आहे. त्याने शिकार केली. ताजं शिकारीचं मांस एका हातामध्ये आणलं, हातामध्ये फुलं आणली, तोंडामध्ये दारू आणली आणि देवाच्या मूर्तीवरती असलेलं निर्माल्य किंवा असलेलं ते सगळं जाळं जळमट पायानं दूर केलं. तोंडातली दारू भगवंताच्या मुखावरती ओतली आणि हातातला नैवेद्य भगवंताला दिला. असं तो सतत करू लागला, सतत करू लागला. एक दिवस अचानक त्याला काही कारणानं जाता आलं नाही. भगवान शिव त्याच्याकडे पाहायला आले. का आला नाही? परम दयाळू, विनाकारण आपण असं नाही म्हणतो. कर्पूर गौरम करुणावतारम नाही. आपण कशा कशाचं वाटोळं केलं काय माहिती. करुणावतारम म्हणतात कुशाल. करुणावतारम अत्यंत अत्यंत प्रेम. जो आपल्याकडे येतो त्याच्याबद्दल भगवंताला अतिशय प्रेम आहे, अतिशय प्रेम. आशुतोष आहे, त्वरित प्रसन्न होतात. अवढर दानी आहे. रावणाला आत्मलिंग दिलं. जे मागाल ते देतात. अवना एका गावामध्ये एक चोर गेला, त्याला चोरी करायची होती. त्या गावातली घरदार सताड उघडी. म्हणाले काय उपयोग, आपलं कौशल्य कुठे? जिथे दार खिडक्या कुलूप लावून बंद केले नसतं तिथलं धन चोरण्यामध्ये कौशल्य आहे. आपण तिथलं धन चोरूया. म्हणून तो चोर शोधता शोधता देवालयात गेला. ते शिवालय होतं. ते शिवालय कडी कुलपामध्ये बंदिस्त होतं. अगदी काही का कमाल. गेला शिवालयामध्ये. अंधार होता. काहीतरी दिव्याचं साधन केलं, थोडा प्रकाश झाला. मोठी पिंड दिसली. त्या पिंडीवरती मोठी घंटा होती. बाकीचं काहीच चोरायला नव्हतं. याला ती घंटा चोरायची बुद्धी झाली म्हणून पिंडीवरती चढला. आणि एवढ्यात भगवान उभे राहिले. शूलपाणी वृषभध्वज. तुम्ही कोण? अरे मी शिव. काय काम? अरे लोक थोडस तांदूळ बेल माझ्या डोक्यावर ठेवतात तर मी प्रसन्न होतो. तू तो अखंड
ही कुठेही कथा नाही, कुठल्याही पुराणात नाही, आणि तुम्ही असं करायला जाऊ नका, महादेव येणार नाही. भगवंताचं कारुण्य हृदय आपल्या समोर ठेवलं. अतिशय अतिशय दयाळू, अतिशय कृपाळू, रामकृष्णांनी ज्याचं आराधन केलेलं असं भगवान शिव आहे. अशा भगवान शिवांचं चिंतन. आता ते गेले शिवगण, त्यामुळे त्या 2 क्षणाचं नामसंकीर्तन करू आणि भगवान शिवांचा असणारा हा भाग पूर्ण करू दुपारच्या सत्रामध्ये. धन्यवाद. चला. नमः शिवाय, शिवाय नमः शिवाय, शिवाय शिवाय.
ठीक 3:30. एक गोळा करून दे ना.